परमेश्वराची इच्छा आहे, त्याला असं वाटतं की तो आमचा देव बनावा. याचा अर्थ आमच्यामध्ये अनेक प्रकारचे देव आहेत. आमच्यामध्ये देव आहेत. वास्तविक पाहता इस्रायल लोकांना एकच देव होता. मग का देवाने इच्छा व्यक्त केली की नाही, मला तुमचा देव बनायचंय, मला तुमचा परमेश्वर बनायचंय. आणि परमेश्वर बनत असताना नेमकं या परमेश्वराची अपेक्षा काय? समजा तो माझा देव झाला म्हणजे नेमकं काय झाला? काही तुम्ही प्रार्थना करता, हे आमच्या स्वर्गातील देवा आणि तू आमचं सहाय्य कर, तू आमची मदत कर, तू येशील त्यास मला घेऊन जा, तुझं नाव पवित्र मानलं जाऊ, असं म्हटल्यावर तो आमचा देव होईल का? त्यानं स्पष्ट त्या ठिकाणामध्ये उल्लेख केलेला आहे. तो आमचा देव होतो तरी कसा? देव होणं म्हणजे नेमकं काय? मी तुमचा देव, मला तुमचा देव बनायचंय, मला तुमचं परमेश्वर बनायचंय. जो मी तुमचा परमेश्वर आणि त्यांचा देव म्हणजे परमेश्वराला आमचा देव बनायचंय. कशासाठी बनायचंय? कशासाठी तो आमचा परमेश्वर होतो? आमच्यामध्ये राहण्यासाठी. आमचाच फायदा देव आमच्यामध्ये राहण्यामध्ये. मी तुमचा देव. देव असल्याचा फायदा काय? काय तुमचा फायदा देव तो जर तुमचा देव झाला तर? लक्षात ठेवा, देव जगात सगळ्यात ताकदवान आहे. सगळ्यात ताकदवान देव आहे. आणि जगामध्ये तुमचे प्रश्न तुम्हाला वाटतात फार मोठे आहेत, पण शास्त्र सांगतं की देव सगळ्यांपेक्षा मोठा आहे. आणि त्याला असं वाटतं की आमच्यामध्ये त्याचं देवत्व स्थापित व्हावं. तो म्हटलं मी तुमचा परमेश्वर, तुमचा देव, मला तुमच्यामध्ये वास करायचा आहे. अजून फार सुंदर म्हटलं, माझं तेज त्या मंडपामध्ये मी पाठवेल. ज्यास देव येतो ना तर तो असाच येत नाही. पाहुणे दोन प्रकारचे असतात. एक पाहुणचाराला येतात आणि दुसरे गिफ्ट घेऊन येतात, आहे की नाही? काही पाहुणे येतात ना, त्यास आम्ही म्हणतो अरे बापरे ब्याद आली. आणि काही पाहुण्यांची आम्ही वाट बघतो का? कारण त्यांच्याकडं खास येताना त्यांच्याकडं काहीतरी स्पेशल असतं आणि आम्ही वाट पाहतो की हे आल्यावर यावेळेस मला काय घेऊन येणार आहे. हा तुमचा देव तसाच आहे. त्याच्याकडे येताना काहीतरी स्पेशल असतं. जेव्हा जेव्हा अब्रामाला त्यानं दर्शन देऊन सांगितलं मी तुझा देव आहे, मी म्हणतो आणि त्या देशामध्ये तू निघ, आणि त्यानं सांगितलं हे गाव सोड, हा देश सोड, तुझं नातेवाईक सोड, आणि त्यानं त्याचं देवत्व दाखवायला सुरुवात केलं. तो अब्रामाबरोबर चालला. शास्त्र सांगतं तो सोनं, रूप, उंट यानं समृद्ध झालं. म्हणून जेव्हा देव त्याला पहिल्यांदा भेटला तर शास्त्र सांगतं देवानं त्याची भरभराट केली.